डिझेलच जर मिळत नाहीये तर ट्रॅक्टर चालवायचा कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे। एकीकडे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे सर्वसामान्य सुद्धा हैराण झालेत। पेट्रोलचे दर वाढल्यामुळे अर्थातच आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती महागाईचा परिणाम होताना दिसतोय। सर्वसामान्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहूया। इलेक्शन झाले, आता महागाई वाढणारच। हे काय आहे, शुद्ध मराठीत बोलायचं तर हे सगळं सामान्य लोकांना गाजर दाखवायचे धंदे आहेत, अजून काही नाही। हे ते तुमचे मंत्री आणि हे सगळं आज बाईकनी येतात, मेट्रोनी प्रवास करतात, ही सगळी शोगिरी आहे। त्या रोजच्या लोकलच्या गर्दीतून या पॉलिटिशियन लोकांना प्रवास करायला सांगा, मग तुम्हाला समजेल काय त्रास असतो। असा की पहिले मला सांगा की जेव्हा क्रूड ऑइल कमी झालं होतं, गव्हर्नमेंटनी 5 वर्षापर्यंत कमी का बरं नाही केलं? जसं वाढलं, इलेक्शन होते, सगळं होते, तुम्ही दरवाढ करून टाकता, पण आमच्या सामान्य जनतेचा काय त्रास होतो तो कधी सहन करता का? सिलेंडर वाढवलं तुम्ही, पेट्रोलियम वाढलं, सगळंच वाढवलं तुम्ही, पण आम्हाला तो घरचा बजेट हालून जातो। महिन्याभराचं जर बघितलं तर एक जवळपास आम्हाला 2-1 हजार रुपयाचा घर खर्चामध्ये वाढ झालेली आहे सध्याला, आणि अजून याच्यामध्ये वाढ होणार असं सांगते सरकार। मग अशामध्ये आम्ही कसं भागवायचं? आणि प्रत्येक गोष्टीला आता वाढ व्हायला, दुधामध्ये 2 रुपयाची वाढ झालेली आहे। असं जर परिस्थिती राहिली तर आमचं घरचं सगळं मिडल क्लास लोकांचं सगळं हे होऊन जाईल ना। आता रोज 1 रुपया म्हणजे रोज आमच्या आता आठवड्याला 50-100 रुपये जास्त जातेच की। आता ह्याचं पब्लिकाचंच नुकसान आहे, दुसरं काय? सरकारचं काय जाणार? थोडी जाणार आहे तर वाढवणार भांडण करताय, चालणार चालूच आहे, पण असं वाढवून शक्यता लोकांना पब्लिकला जातं पैसा, सरकारचा पैसा थोडी कष्टाचाच पैसा जाणार ना। त्यामुळे इंधन दरवाढीमुळे अगदी प्रत्येक जण हैराण झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।